अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदत्ताय नमः. श्री अकलकोट निवासी गुणदत्तावतार दिगंबरी यतिवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमस्वरूपं केवलं ज्ञानमूर्तित्वं दत्तं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं जगं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणनिधं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांडरक्तवन्नैर्वदरेति सुहासवन्न कंठाटोपीचमाला दंडकमंडलधर कट्यांकर क्षुद्रेण विश्वविनायक भक्तवत्सलकलियुगे श्री स्वामी स्वतारक पाहि मां. जय जय श्री सागविला समानाच्या प्रचारका विनाशाची शयन आनंदवेशा अणानी माता आनंद जसं विश्वास जनित समुद्रकन्या चिकांत जो सर्वकरण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुद्र अगमी लीला जयाची त्या मंगला साष्टांगम करुणी मागे वर्ताने स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो जी सवर्षरत मिळता मूढ पंडित होती तत्वता सगळं काव्यात येत होता. आता ती ब्रह्मसुता नमिरीचे अज्ञातीविनाशक अविद्या कारण चेतकच सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायी गुरुवार देवी असती माता पितर त्याची श्रेष्ठ गुरुवार चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रह यात्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोकाद्री कुमार अक्कलकोटी साचेर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटी आणि कोणत्या काळी कोणी जाती कोणी कोण वर्णश्रम धर्मकुळी कोणाचे गणधरी स्वामी आम्ही महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध मक्त वृत्त पुरवले त्याचे साष्टांग नमुने करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमा जाणी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐकू ऐसे ऐकून असते ती संतोषी स्वामी राजमूर्ती कवी लागे वैद्य ती वर्धास करून आता नमो साधुवृंद ज्यांचे नाही वेद वेदित स्वात्मस्कांडमय सदैत राहत व्यास वाल्मिक महाज्ञानी व धुरंधरी ज्यांनी वारंवार दयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटदंतांस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविती वाणत यांचे चरण नमी ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथरामी दयानमित व्रतसरण हो तुम्ही संतजनी मज निदान कृपा करुणी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी आता करुणमन जे का श्रोत विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बसले परिह अमृत जाणून आदर रावाजी श्रवणे असे माझे असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांतम त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्र सत्या महादधीन पाहिजे अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावा या माणसुज्ञाय हनुमान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानापर्वत कथा संमत आधारी भक्त परिषद प्रथमोध्याय गोडा इति श्री स्वामीचरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडा श्री शंकर आठवण श्री श्रीपादवंदनंब प्रणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामणधुरणाची भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कवेल प्राप्ती होत असे अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी याची घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टिता साहेब कोणी कलकत्त्याचा हिंदू धरुणी दर्शनाचा पात्र त्या दिवशी साचा आदर द्यायचा केला की त्याचं एक बारसे आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते एक हारे दोघांचे बैसवून दोघांवरी तिसरे बैसले आपण पाहुणे समर्थाची दोघांचे वाटलेच होतं. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आलो कुठून स्वामीने असे मुखे करून उत्तर दिले दया लागले आम्ही दरवेळातून प्रथारांबीने घालून मग बाहिले कलकत्तेश्वर दुसरी नगरी बंगाल देखील या पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पहिले गंगातट पाहून नाना तीर्थ हिंदून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोले तीर्थ समग्र 80,000 नगरी आम्ही देखील मग तेथून सहजगती पातले गोदा तटका प्रति जियाची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले उदावरीचे स्नानस्थळी बाहेर करून पाहून काही दिवस पूर्ण हैदराबाद देश वाचलो येऊन या मंगळपेठाचे बहुत दिवस केला वास मग एवढे पंढरपूरच चंद्रित राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वच्छरी किंवा मग पाहिले मूळ देश हिंदूने सकाळी सोलापुरी पात्र तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छरी अक्कलकोटाप्रती येणे तेथून याचा तेपासून या नगरात आनंद आहे आनंदत ऐसे आमध्ये सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळ वेळापती राहिले स्वामीराजे ते परिजास्थळी प्रख्यात विशेष त्यांचे झाले दर्शन येतं चालू दिगंबर लिहिला ग्रह येते कमरेवर ठेवणी कर दर्शन त्याचे स्वामीचरित्र सारामृत नानापराकृत कथा संमत आनंदी भक्त परिसत द्वितीयोध्याय गोडा इति श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री रस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य देय जगती स्वामीचरणी त्यांची भक्ती त्याची नाही पणवरती पदपावती कवेले निर्विकार स्वामीवरती लोका चमत्कार दाविते काही वर्ष करून वस्ती मंगळ वेळे सोडले मोहळा माझी वास्तविकरित्या आप्पाटोळ झाले भक्त ते तिची साकले वृत्त अल्पमती केवळ सवय घेऊन स्वामींची टोळ जाते अक्कलकोटा शरद मार्गवणी टोळ असते मागे पत्नी मागे पडे टोळ गेल्यावर तरी स्वामी चालले उठून बौद्ध वर्जरी सेवकांनी परिणाम मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामधरू बसले राजवचरे तेथे एका विधवता तो करी दयाची घटना परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास निश्चित आले जोडपाचे गृहाप्रती स्वामी स्वामी ईश्वरवरती चोळप्पा करी आदर योग यागरी काही चोळपाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आली सदना ती दयाचे ते कुण्या भक्ती स्वामीचे ते भोजन करते तेव्हा चोळपाची जिथे आनंद झाला बहुसा तेपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी होता दिवसेदिवस साखरी चोळप्पा करी अधिकारी तेव्हा राज्यपदाधिकारी मानवराजे गादी दक्षिणे कारभारी परमज्ञानी असलेली चोळपाची गृहाप्रती आले कोणी एक ते लोक चमत्कार होते गावात माता पसरली लोक माझी पसरली माता कृपाचे कळल्या वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात पातळी वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय गाणी गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाली नाही आता जाऊन लेवराही भेटू येतेवर या प्रत्येक वेळ अंतर्ज्ञानी अशी वार्ता ऐकली गाणी ते सत्य तरी येऊन आता सध्या दर्शन रावण मुखातून वाणी निघाली तोच येतेवरती पुढे ठेली सकल सपाची किती झाली मती गुंगली राहायची गुण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सगळं सभा आनंदली समजते पावली बंदली सोडोच्चारी पूजली स्वामी मूर्ती कृपया इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाभक्त कथा संबंध प्रेमळ भक्त तृतीयोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम होत इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय
अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचं जप करीत चारी पुरुषात येते हात स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकले गत अध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आले येते कृपया दर्शन ती स्वेच्छेने राहती त्यापुढे जवळपास भाव घरी राहिले स्वामी हे त्याच्या सुखद करून नित्य सेवा घडी त्यात जवळपासच्या चौगुणी कांता ही केवळ व्रत स्वरतीच्या जिता आनंद सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशदेशी झाली काय ते बहुत लोक दर्शन येते कामाची तिथे कोणी संपत्ती काढणे कोणी मागती संधानी व्हावी म्हणून याल्याकडे येते दूरदेशाहून शरीर भोग कष्ट संजार तापे तप्त झाले माय वसरते फसले असे आले की ते भक्त अंतरी जे येते ते येते राजपर्वती दृढ चरणी जयांची भक्ती त्यांचे ते कल्पत जे कानिंद कोटील त्या शास्त्री किंवा नासिकांप्रती तत्काळ योगी शासन करता येते कोणी दोन संन्यास आले अक्कलकोटा सहसून म्हणते त्यांना ढोंग्याच्या नाती लागला हा स्वामी नावी ढोंगे राणा भोग साधू लक्षण याच्या अंगी कोणतीही वस्तू ऐस्त्यांनी दिले समर्थाने अंतर जाणे तेव्हा जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताच्या घरी पाटील स्वतःच्यासाठी दोघे अविचारी तरी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती वैसवेला भक्ती पाठवते श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार मूर्ती करू आता दर्शनाची जनसंख्येत वागली तेथे समाज आटलं होतं एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामगाचे वाचे ही तो पूर्वाभिमानीचे म्हणून यावेळी मिळते कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे येते कोणी नवसाती करते कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करते चरणपूजिते आणि संन्यासी कौतुक पाहते म्हणा माझे आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामींपुढे जे पदार्थ पडले होते असे म्हणतात ते निजाचे समर्थन संन्याशांपुढे लोटते मोडली जणांची गर्दी तो एवढीच वेगळे संन्याशांपुढे नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केल्यानंतर दुकानचे सूर्य जाता असता जळस येते धुणे उठले दोघे संन्यास त्या दिवशी राहिले केवळ उपवास रात्र होता त्यावेळेस आनंदक वर्ज असे जे बातले करू शकणे त्यांची झाली बेटा म्हणा दंडवायू जना होता देतुरे इथे श्री स्वामी चरित्र सारभूत नाना परत कथा समर्थ सदा परिषद प्रेमळ चतुर्थोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पण शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भव कानल विश्व अज्ञानदमक छेदका भास्कर पूर्ण साक्षी परात भक्त खरा सदैव तो अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करते भक्त बोलू झाली वार्ता बसली चौकडे कोणाचे पडतं साकडे लावा घेते स्वामीकडे राजवाडीत होतं तेव्हा किती एक होते स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरपती आणू म्हणते त्यांचे बडत्या माझे त्यावर बल्हाराव राजाधिकारी एकदा त्यांच्यानंतर विचारायचं पात्र दिवाण आणि सरदार माणकर त्याचे थोर वैसले असं समग्र बोलेन रूपवर त्याप्रतीच कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणलं स्वामींचे तरी आम्ही त्यावेळेस इनामध्ये होतं कार्य जाऊन कठीण कोणी न बोलते वचन कोण ऐका लागून गोष्ट वाणी करवे तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर भूपाला की बरीसे आपलं जरी इच्छा आहे स्वामी त्याने वट बरीसे तरी मी आणि त्याचे निश्चित माणसे असं ऐसे एकूण उत्तर सांगितलं रूपवर दैत्य तैसी सभा समग्र आनंदित झाली नृपती सकाळी जाणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरव आणि मधुर वचन यायचे किंवा म्हणते तात्यासाहेब निघाले सत्र अक्कलकोटे आले नगर पाहुणे त्यांची केवळ वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य भक्ती आनंद झाली जिथे तेथील जणांची पाहुणी भक्ती त्यांनी म्हणते त्या अक्कलकोटेच्या रूपती स्वामीच्याकडे त्यांची भक्ती राजघराण्यात दिली होती काही काही स्वामीचे वाईसे पाहून तात्यांचे विचार पडला माणसे या नगरातून स्वामीचे कसे आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य सत्वर लढवून युक्ती थोडं कार्य आपण साधावे करुणी नाना बापाने करते ब्राह्मण भोजन तिथली भोसालदाने याच्या कदाने तृप्त केली स्वामीची अपूजप्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सगळी संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा ऐशी काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले तात्यामुळे खिन्न झाले विचार पडला त्यांचे मग लढविले एकयुक्त एकांती गाठीने चोळप वापरते त्याच लागे विनंती करते बुद्धिवाद सांगत त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन यायला बोलत असे मग मल्हारराव आदरी सीनामध्ये येतील तुम्हाला द्रवशी सर्व बशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागीरचा बोसा चोळप पाणीकर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होणी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे त्यांनी माझे कल्याण मिळेल मला बहुतन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कोणी अवचन समर्थांनी असे कोणी उत्तर चोळपाला कोणी काय दिले सगळं राव म्हणला तुम्ही त्यांच्या अंतरी नाही बघते मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना परत कथा संमत सदा ऐकतो भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिशु जात अक्षरबंड केले तसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते बागील अध्यायाच्या आधी चोळपाविनी स्वामी प्रति कृपा करुणी वदवती बडोद्याचे चल भाषणाचे एकूण समर्थ बुद्धी असेल मल्हाररावाची आवणी विषयी भावनेचे म्हणून त्याच्या नगरात आम्हाला जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हाला राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्यामुळे चित्तावला आपण आलो ज्या कार्याला तेने जायचे दिसे बरी भावा यत्न करून यायचे विचार केला पण मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभले भक्ती नाही अंतरी रामलिक साधना काय त्याआधी स्वामी नरेंद्र मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण वैसले गुरुचरित्र आरंभले भाव स्वामी परित्याच्या वाड्यात कधी गेले समर्थ तात्या झाले व्याघ्रचित काही पैसे आता जाऊन पडद्याचे काय सांगवे राजे असे आणि सगळे जणांचे तोंड कसे दाखवे अशा उपाय करून नव्हते स्वामी तसं आता एक उत्तेजने नावे पडवून येते असं कोणी एके दिवशी जाधून योग्य समायचे मिनत घालून स्वामी तात्यासाहेब निघाले कडब गावचा मार्ग देखील अर्ध मार्गी विना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट वेळीच झाली मेहनतीने उतरली मागवते अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडली आई उपाय कोणला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय कोणून टेकले आता तात्याने मग अपयशाची घेऊन बडद्याचे आले पडते समर्थ कृपा भक्ती वाचवली अन्य उपाय न होय परिवल्हाराव नृपती प्रयत्न आरंभती पडते सर्वत्रांच विचारते कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याच्या उपकाराचे जवळ हवं आपण पुढे झालो तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची वाटी वस्त्र अलंकार सोडा धाटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थात तेव्हा आणि क्रोध आले यशवंत पाहुणे डोळा काय देवा बोलेले अरे बेडे आणून सत्वर ठोका याचे चरण ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधी बोलेले क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव घ्यायला म्हणे पळाले थोडेसे पाणी लटलटा कापू लागलं मग थोडेसे दिवशी अज्ञा आले यशवंताचे सत्र यावे वडदेसे येथील कार्य सोडून साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावर आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखली हाती पायी वेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दावेली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा
भक्तपरिषद षष्ठोध्याय गोढा इति श्री स्वामीचरित्र सारमते षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय जय सनातन, जय जय अघरणा, लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी द्रौपदी समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्त सेवा नित्य करते जाणवी येते परब्रह्म वेदांत आवडते असे श्रवण करते दिवसनेशी हिरवळ कराधिक शास्त्रांचे व्यत्ने देऊन ठेवली. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राप्त भाषण वेदांतकारी करून लोकोपदेश येते. त्यांचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजदार रूपापोटी बहुत करून खटपटी बुवांची शेवटी आणले. रात्र निराट रूपामध्ये वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते. त्याने अंतरे नृपती बहु सुखावी ख्याती वाढली. लोकांत स्तुती करते. जनसमाज सदा चर्चा वेदांत राजगृह होत असे. एक दिवशी सहज ती ब्रह्मचारी दर्शनाची श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते. त्यावेळी पाहावे येतेचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषणे काही वेदांतविषयी काढून प्रश्न करते. स्वामी ब्रह्मबद्ध काय केल्याने होणे राहायचे कोणी सत्वर येत राजा असले मुख्य काही न बोलते. वारंवार हाचे करते पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे हात बेडा सन्यासी पुरवळ पडली. लोकांचे काल लागले व्यर्थ भक्तीचे आणि ढोंग माजविले. तेथे निघाले ब्रह्मचारी आले सतर बाहेर लोका बोलते हसे तरी तुम्ही स्वयं फसलाव पाहून तुमच्या अज्ञानी यांचे वाटे ढोंग पण वेदशास्त्र ज्ञानी यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी गुरुने पातले आपले अस्वस्थाने विकल्प पातला म्हणे स्वामी तुझे मानते नीती नियमसारण ब्रह्मचारी करते जवळ पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागले बुवाचे लोटल्या काही नाही शेख स्वप्नदाय चमत्कारिक पडले आपल्या अंगात वृश्चिक एक चढले असंख्य महाविचार त्यातून एक दोनशे आपण करतेसे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडबडून उठे. लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द ऐकणं बोलवे जवळील होते जे पारशी जागो त्याने त्यांनी धरून बुवांचे सावध केले. त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्या सांगते समस्त म्हणते काय यात काय अर्थ असे स्वप्न कैक पडते ऐसे स्वप्न कैक पडते. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आली स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नाची खरकथा. स्वामी हसले मग काय बोलते तेश्वर ब्रह्मबद्धता होणे विषयांतर तुझे जरी इच्छितच तरी स्वप्न देखून शिकायची काय म्हणून निभ्यालासी जरी वृथाबाई मांडतो मग ब्रह्मपद जाणसे कसे ब्रह्मबद्धता करून हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्टकाली फुकटात हाताने बुवांप्रती पटली करून धरली. तत्काळ स्वामीच्याकडे प्रेमाशून भरले कंठ झाले सद्वित समयापासून भक्ती झाली. स्वामीच्याकडे अहंकार केल्यावर ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारमण नानभक्त कथा संबंध सरिता परिसर भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय श्री गणेशाय नमः. जय जय सुखदामा जय जय परब्रह्म जय जय भक्तजन श्रवण देशानंतर राजे निजाम सरकार त्यांचे मध्ये उत्तर राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्ष जागीर त्यापर्यंत सकल विद्यालय असते. विपुल संपत्ती समिती काही कमती असेल परिपूर्व कर्मागात द्यायला लागला. ब्रह्मसंबंध उपाय केला आणि ते परिबाधानं सोडे संबंध बाधा म्हणून चैन आपले रात्री गेले. शरीर सुकवणं गोडणं लागे अन्न पाणी नाबडे भोगविलास सुख भोग कैचं त्यास निद्रा नाही रात्रंदिवस चिंतानारे पोळले कित्येक केली किती अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संतर्पणे भोसाल तिथली त्याने आरोग्य व्हावे म्हणून म्हटले संसार सुखायचे त्रासले या यात्रेचे कृष्णवर्ण आला शरीराचे रात्री चेरण्याचे कोण लागे जावे शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविले व्याधीपासून व्हायचा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन रात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु सैसे उठले 3 मास एक रात्री त्या स्वप्न दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा येते विजनी भाव धरवा त्यांनी व्याधी जावे तुला तरी ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो हे जाऊन ही गोष्टी माणसं विचारून शेवटी त्वरित आले. अक्कलकोटी प्रिय पुणे सहित त्या नगराच्या लढणारी कामना करते घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेम व्हावे सांगते कित्येक प्रातस्थानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पवया समर्थ जळी जाते त्वरेने. इति श्री स्वामीचरित्र सारामुक्त नानाकारक कथा संबंध सहजा परिषद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरण विंदार्पणमस. इति श्री स्वामीचरित्र सारामुक्ते अष्टमोध्याय श्री रस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपध्याने अखंडित चाले. दिगंतरी गाजरी गाते कामना धमनी चित्ती बहुतलोक दर्शनात कलकुटना करते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राणी अनामिक पारसी एवढा भाव दर्शना येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकरी संन्यासी येते पैकी वर्णावी महिमाने जेथे अवतरी परब्रह्म ते नगरी वैकुंठ आम्ही प्रत्यक्ष वाचू लागले. ऐसा असं ऐशा लागला करावं प्रश्न आनंदमय झाले जिथे समाधान वाटले. जे जे होते स्वामी चौक ते सुंदरबाई मुख्य स्वामी सेवासाठी तिच्या हस्तोदच व्याधी दूर करावे म्हणजे जयंती करायला स्वामीचरण तरी आपण लागून द्रव्य काही देणे 22 रुपये पूर्ण आणले तेच म्हणे मी येतो करणे 2 सहस्र रुपये द्याल किती म्हणते 22 येते कार्य जरी करते तरी 10 रुपये देणे सत्यवचने. बाई विस्मित झाली अंतरीत बाई विस्मित झाली अंतरी येतो कार्यकर्ते ते 6 रुपयांचे देणे सत्यवचन. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडवा शंकरावर देश करते पाहिजे आनंद चित्ते म्हणे मी प्रार्थना स्वामींप्रती काय कार्य आपले करणे. बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोरकुले परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध पुढे तरी आता कृपा करून मुक्त करावी. व्याधीपासून अभिषेकत वरदाने समर्थ इथून उठले. यवण स्मशानभूमीत आले ते राजेश्वर देखणं तनकांचित निजले इच्छाटी टाकून सेवे करी शंकरावाचे म्हणते लीला करून ऐशी चुकवली तुमच्या मरणाचे निश्चय माणसे जर शंकरावर त्या दिवशी खाणा दिला फकीरांचे आणि शिकून तरी घ्यास एक आपण चढवले. मग काही दिवस रोड स्वामीराजी आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिले त्यात घालले ते घ्यावे व औषध त्यांनी जायले. ब्रह्मासंबंध झाले स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणच घरगुतीचे आराम पडला. राव गेले सुवर्णनगराला काही मास उठता यायला ब्रह्मासंबंध सोडलं. मग पुन्हा आनंदीचे दर्शन आले. अक्कलकोटासे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले म्हणे व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केल्यानंतर त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर मारते ते सुनेगची निश्चित मठ तुम्ही बांधा अशा एखाद्या स्थानी राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामीचरणी कारभारी करता सर्वणमध्ये मठ बांधले सुनेगची कीर्ती शंकररावांची अजरामर राहील. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नानाकारक कथा संवाद सदा परिषद भाविक भक्त नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु.
अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होती पूर्वपुण्य म्हणून बावलं नरगण यांचे सार्थकोत्तम करणे उचित आपण ऐसा मणी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र शेवटा श्री स्वामी समर्थ स्थिते हावेरे नामक ग्राम यजुर्वेदिक गृहस्थनी बाळप्पा मामे बीज कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती सावकारी सराफी करते उन्नगणी बाबत प्रतिष्ठित 30 वर्षांची वय झाली सजर बघेल सद्गुरुसेवेचे दिवस झाले मध्ये पालटले त्यांची जरी संचार करते तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे हात्या बैठेला पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरून आपणापुढे येते पाहुणे स्वप्ने शोधाची उल्हासली माणसे सत्काळ केला आणि झाले सोडावी सर्व करतार मायाप्रश्न ओढ तरी बेवशास्त्र तोडा सोलापुरी कामामासे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरू शोधास गरदार ठेवले मुरगोडी ग्रामपक्ष तेथे आले फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तेसाची परिताया नाही संतती म्हणून या उद्विग चित्त मग शिव आराधना करीते कामनाची धरून 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते त्याचे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाली माझी मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असा 19 वर्षे आणले माणसे वार्ता सांगता कांती स्त्री चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी चिदंबर नाव वेदाने ठेवेल त्याला गुण शिकले पक्षेश मन बाळ वाढू लागले पुढे केले मौजीवाने वेळी झाले आणि पण निघंटू शिक्षक आठवणे काव्याने पडवली एकदा यजमानाची घरी व्रत होते गजगुरू चिदंबर त्या अवसरे पूजी लागली आणि प्राणपुरुष मंत्र म्हणता गजाचे प्राणी येऊन होता चालू लागला ते पाहता विस्मी झाले यजमाने शिलीला परत दाखवले चिदंबर दक्षिची का शंकर जगदुद्धार अवतरले असो पुढे पुरोळपणे यज्ञ केले दक्षिणाने सर्व सामग्री मिळवणे द्रव्य होत करशील तया समय एकतीने ब्राह्मण बैसले भोजने तुप गेले सर्व दक्षिणाचे समय जले भरले होते कडे तयांचे लावित अमृत होते ते कृत झाले समज आश्चर्य करते सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे ते रावबाजे एक समय ते सहजी दर्शनाची पातले अन्यायाने राज्य करते दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले तर सदार त्याची लागणे तयाही त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणते दीक्षा सांगून दादा आपली रावळी रावबाची सुवृत्तांत करणं करणे झाला श्रुता म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवे ना मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलते आता पालटली तुझी मध्ये त्वरित मागसी निरोप कोपला तुझं ईश्वरी जाईल राजलक्ष्मी सर्व वचने ठेवी निरताना निरोप तुझा दिला असं सिद्ध वाक्य सत्य झाले रावबीजाचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी एके समय अक्कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याचे जाणतो यांनी समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती महासिद्ध दीक्षित त्यांची वर्णिले प्रवृत्त मुरगोडी पाळप्पा येतं पुण्यस्थान जाणून तेथे ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनता आनंद येथे प्रगटले इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नानाप्रत कथा समर्थ सदा परिसर प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम होत श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडे आणि पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंद तिथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षी श्रीदत्त वास्तव सांप्रत करते परी मुरगोडचे मित्र बाळप्पासे सांगते गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमादेवी तिथे आपण जाऊन वैसव्य अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते तेच कारण मानवाला त्याचे विचार निघाले तेथून सत्तर जवळ गेले गाणगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे बाजरी स्थान पाहुणे आनंदले नृसिंहसरची पावले प्रेमवाय वंदिले प्रत्यकाळी उठून संगमावरी स्नान करून जपद्याने आठवणी मागवते येते का सेवेकऱ्यांबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येते ते माध्यान्ह स्नान करून पुन्हा बसते जपद्याने असता जाता वासरमणी संध्या स्नान करून या संध्यावरून जपाणी नामस्मरण रात्री पडतात परतून रामा माझी येते ते सद्गुरू प्राप्ती करता सोडून सुद्ध कांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहते शीतोष्णाचा होईल अर्धपट उपवास करते यांची मानाचं कदा उदास नव्हायची अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐश्वरी बाळप्पासे बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नेते यावे आमची सदने जे पडेल तुम्हाला कमी देते आम्ही पूर्वीची बाळप्पासे मानविले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच माणसे जाणी सोडली त्याची घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमरे जोडे उदकी बुडवावी आणून या बाहेर बैसून देते शिळेवरी मग खाव्यावा करी ऐसाने मसालावेला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निषेधनी चिंता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली ही ना आपले प्रार्थना भोगावे दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे 1 मास होत निषेधी स्वप्न तिने येते येऊन दर्शन ते बाळप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावर निद्रित असता 1 रात्री 1 ब्राह्मण स्वप्नावे तरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नानद तेथे जाऊन त्वरित कार्य विचित साधावे आपण गेले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालू व्हावा मग कोणी दिवशी बाळापाले संगमाचे वृक्षात ठेवून वस्त्राचे गेले स्नान करावे परते स्नान करून सत्वर आले त्यासाने वस्त्र उचलता खालून शिकही निघालं त्यायासी त्यांनी न मारिले नित्यग्रवा आटोपिले ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामावितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा दुसल्यानंतर उत्तम दिन मानले अक्कलकोटी जावायचे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून त्यांचे मार्गवरी झाले चरण चाली चालवणे अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा बसले येऊन नगरी ग्राम्य देखील जेथे नृसिंह सर्व ते रूपे वास करते सर्व सौकिनाचे आनंद भरला सर्व त्या क्षेत्राचे महिमान के बी वर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठगण स्वामी कृपेने झाले श्री स्वामीचरित्र सारामृत नाना भक्त कथा संमत श्रोते सदा परिषद एकादशोध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराय जगदुधार हरवाय भूमार वारंवार वर्ष नानावतार धैर्य भक्तजन तारणात अक्कलकोटी श्रीदत्त येथून प्रकट होते त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे ऋषी आनंदपोटीनंच नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळ दर्शनीचे उत्कट चिंते खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश होती स्वामी सान्निध्य पातले अजानुभव सुवासवदन श्री स्वामीवरती पाहून बाळप्पाने दृढ चरण धरिले येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायपोटी
स्तोत्र मोठी गाथा श्री समर्थ त्यावेळी पडले होते. होतं उठून या काय केले लिहिला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले. त्यांनी प्रेम करून बाळापावरचे प्रेम अशा कृतीने दावे त्यासवे एक जहार जाते होती. विराटावर स्वयंपाक करून त्यावर म्हणते जाऊ दर्शन म्हणते जाऊन स्वामी सर्पणाकडे सविष्य म्हणून त्याचे बाळापदेवा झाले. त्या समय श्री समर्थ असतील गोपमंदिरात राजन्य वाचन तिथे प्रवेश कोणाचा नव्हे. मार्गावरून परते सत्वर विराट विराला तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारी भोजन येते प्रातःकाळ उठून षटकर्माध्ये आचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला घेवायचे. शंकर उपास्य देवैद त्यांचे करावे भोजन ते माध्यमी येतात. आधी त्याचा पंचण आठवावे करी जोळी येऊन स्वामी जोळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे इच्छिकाने मागण्या मधुकरी मग यावी विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे. स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशी प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळपा आदी करून सेवेकरी बहुतजणे त्यात सुंदरबाई म्हणून मुक्ती होते. त्यावेळी एके दिवशी त्याचा आवाई आज्ञा करी याची आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. कारण बौद्ध सेवेकरी राजा बाई मुख्यतः माझे सर्वाधिकाधिकारी व्यवस्थेचा होता. पाहिजे या कारणे आपसात भांडण सर्वजित स्वामी सेवेचे तिथे अव्यवस्था होते. वही बाळपाणी पाहून नाना योजना मोडून टाकले वाणे निश्चित सर्व केले. बाळपाचे प्रेम भक्ती पाहून सांगितले स्वामी प्रति रूढभाव देऊन चिती सेवा करते आनंद ऐसे लोटता. काही दिवस बाळपाच्या शरीराचे व्याधी घडले. रात्र चेरीने शिक्षण बहुपुरीला काही तरी कागदाची गोडी बेमेतून पडली ती पाहता कुरलो विषय त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरण विषय दिले कानाला पडले. आज बाहेर स्वामी कृपणे आजवरी उठता सहोदरी सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीची प्रत्येक सोमवारी दयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकारण हे पाहुणे एके दिवशी बाई वेणी समर्थांचे आपण सामने बाळापाशी शंकरभजनीवर जावे तशी आज्ञा त्याप्रती एकदिनी समर्थ करते. तत्परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेने बाईच्या आग्रहाने सवर्ती दिली. आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केल्याने पूजा करणे उचित न करावी हिची सत्य यापरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहता बाळापा एक चिठ्ठी तयातून उचलणी पाहता वाजून न करावीची पूजन ती म्हणजे सेवा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मांडली ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापत्र सोडून देशी आपण इथे राहिले. आपण आल्यापासून आमचे नुकसान नाही बोलूया. बाळापा म्हणीकिन झालं स्वामीने माझा आज्ञा राहावी मी जातो आपल्या गावी बरे तुम्ही युक्ती योजावे आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले. समर्थ कुलदेवताच्या दर्शनास जावे याची बाळापा ऐसे कोणा समर्थ असे मग काय बोलते कुलदेवतेचे दर्शन येते बाळापा इथे करते. श्रीपाद म्हणे बाळापासे समर्थना देते आज्ञा तरी टाकून चिठ्ठी आणते. आज्ञा देवी आपण दयांचे कपड्यांना जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी ते येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिली. स्वामी चरित्र दृढभक्ती बाळापाची जडली होती. कैसा दुरदया प्रति करतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिषद द्वादशोध्याय गुडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचे कर वाढे जैसे उत्तर तैसे स्वामीचरित अध्याय दे वाढेल द्वादशाच्या अंती. श्रीपाद भट्ट बाळापर्वती कपडे युक्तीने फसवू पाहती परी झाली व्यक्तीचे स्वयंपाकात एक करावे लज्जा वाटतेच त्याचे तयारी एक समयाचे मायाबद्धी समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु ऐसे आनंद ऐसे बोलते. सद्गुरू बाळापा म्हणजे मला सेवेकर माझी वरिष्ठ सुंदराबाई होती. तिथे तिने सेवकार्यांचे नेते त्रासदेवावरचे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान करी बाळापावर पूर्ण विश्वास होते. परिकोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाचे लघुशंका लागता स्वामीचे बाळापा ते उठले. तेपासून बाळापाचे त्रास देतात. हर दिवशी गाराने सांगत समर्थांची बाई दिवशी होतात. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याच्या घरी येते तो सोळपा विख्यात स्वामी व्यक्त झाला. एक तपोपर्यंत स्वामी सेवा तो करत त्याचे द्रव्य होतो असे सांप्रत लागले. दिवाळी जसनी येता राजमंदिराबाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तेल. कोण्या भक्त समर्थाचे अर्पित चंद्रहार सणाने त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईचे बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोले तो आहे चोळपाजवळ ऐसे केले. त्या काळी जमादार पाठवले गंगूला जमादार चोळपाजवळ ये सत्र म्हणे द्याबाजी चंद्रहार राणीसाहेब मागत चोळपा बोले त्याचे हार नाही आमापासी बाळापा ठेवी तो द्यायचे तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगूला जमादार बाळापाजवळ येऊन सत्र हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळपाचे त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे कोणी बोलले जमादारापाशी चोळपा काढणे जबाब दिल्या चोळपाणी बाळापा द्यायची तरी घ्यायची ऐसे भाषण ऐकून जमादार परतून लोकमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगा. चोळपाच्या ऐकून कृती रागाला. राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून जास्त तरी करावे. राणी म्हणत असे असो की अवसरी काय झाली नवलपरी बसली. समर्थांची स्वारी भक्त गोष्टी वस्त्र त्यावेळी पडले होते. श्रीजवळ त्याची करुण्याजवळी समर्थ करी घेतले. अलग शब्द उच्चारले म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे होणे देते. जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून लागत. एक क्षण 100 गणती झाली. जोळी चोळपाते देवाने समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले रे स्वस्त आता असावे. पाहुणे द्रव्यास आनंद झाला. त्याचे परिणाम आले. माणसे श्री चरणांतरली चोळपासे दूर गेले. बाईसे बरे वाटले. आईचे काही दिवस गेले. बाळापा सेवा करतात. कोणी कवसरी सुंदराबाई बाळापावर रागवणे दृष्टीतरी ताडणकरी पोहोचाळे. ते ऐकून बाळापासे दुःख झाले. माणसे सोडून स्वामी चरणांशी म्हणते जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथून. या कृत्य श्रीदेवी समर्थांनी जोडी बांधली. ते काय सेवेकारीचे बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येते त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येते त्यास आणि आसन दावे सेवेकारणे तेव्हा समजली निजवणे आज्ञा आपण मिळेना. कोठी मांडावे असं विचार पडला. त्याला तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले. सुंदर तेथे जाऊन जपूर आसने त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करते. एक वेळा दर्शन येतं. निशपटीवर जपाचा काढून दिली. बाळापासे आनंद झाला. बाईचे गर्भभरे ती कोणा मनीषी झाली. सुंदरबाईचे गर्भ तरी समर्थांचा झाला. विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यावे. ते बरी राणीची प्रति बाई बरे होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काय होणे अक्कलकोट अवसरी माधवराव बरे विकार बरे त्यांचे कुंभ झालं सत्परी बाई सुरू करे. परी राणी सभी होणे तैसे नाही केले. त्याने समर्थ दर्शनास एकदिनी कारभारी पात्र त्यांचे बोलते समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणी उत्तर मरवे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले. हो
फौजदारचे कैद करून या बाईसी वाणवी म्हणे ती सत्वर फौजदार समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीजी या सेवेकरता सरकारने होता पंचरेवणी व्यवस्था केली असेल रुपया मग सेवा करायचे घेऊन गेले. बाळापासे म्हणते देव तुम्हाचे पगार सरकारतून बाळाप्पा बोलले त्या प्रवेश नाही आम्हाला आम्ही निर्लोभ माणसे स्वामी सेवा करू. बाळाप्पाचा जपवतो पूर्ण एका भक्ता सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशोबे जपाचं घेतला. बाळाप्पाने चाकरी एकत्र सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थात ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करते सद्भाव जे नमस्कार ते त्यावरी होते कृपाळ अक्कलकोट निवासी जय जय जी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभक्त परिषद त्रयोदशोध्याय गोढा इति श्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जय करुणागणा जय 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 अवशमना जय जय आजी परमपावन दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नमस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्धमणी करून प्रातकर्मी आठवणे मग वै सवयासने भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे. विदिक्त एकाग्र करुणी म्हणा घालावे शुद्धक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावे धूपदीपणे वेद्य फल तांबूळ दक्षिण शुद्ध अर्पावे नाना खाद्य ते वेद्य करणे स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे. सद्भावे करून धूपदीप आरती अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जय घडणार परत बारा कवी संज्ञा ब्रह्मानंदा येतेवर जय जय अजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांड देशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधा मणिवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराय आनंद रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र इष्ट दिग्पालादी समग्र तुझ रूपे नटलास करता आणि करवित तुझा अभियान होता दाता आणि देवित तुझ समर्थनिशे जंगम आणि स्थिर तुझे बाबले समग्र तुझ लागे आदिमेदा कोठे स्वादा असून या निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञात आणि ज्ञान तुझं एक विशेष वेदांचा तर्कचांचर शास्त्रांते ही नावरे विष्णुशंकर एक सर कुंभी चाले सर्व मी केवळ अल्पमती करू घे आपली स्थिती सहस्रमुख निषेध शिल्ला खाती वर्णित दृढ ठेविल्या चरणी मात्र रक्षावे माझे समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे आता इथे प्रार्थना आणावी जे आपले म्हणून कृपा समुद्री आम्ही आश्रय देईची सध्या पापतापाने देणे सर्व जाऊन निरसने हे लोकी सौकर्यानं परलोक साधन करवावे दुसरा हो सागर याची पावे पडले तरी त्वणा तरणीसाचर प्राप्त हो मजला ते आशा मनुष्य तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना जोकर व्यक्ती बनून आपले गुण द्यावे मध्ये सुख साधन अज्ञानती मिळून ज्ञान करू दे प्रकट शांतीमणी सदा वसो वृथाभिमान सदा समाधान वसू तुझ्या कृपेनंतरी बहुदुःख हे निर्स तुझ्या भजन चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना म्हणते सदा साधू समागम तुझे भजन होतो तेने हो असं कोण दुर्गम जो पंथ व्यवहारी वर्तताना गुणवरांती चित्त अंगिना वेळ सत्य सत्यविजय सर्व आप्तवर्गाची पोषण न्यायमार्ग वाढवणे इतकं त्याविवर्धन कृपा करून समर्थ असून या संसारात प्राशीन व नामामृत प्रपंच आणि परमानंद तेने सुगम बदलावे ऐशी प्रार्थना करता आनंद समर्थ संतोष तत्वता वरद प्रसाद देते गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थाई सहडाक्षरी मंत्र प्रतिमेचा पाव राहतात तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी माणसं पूजा करतात तेही प्रिय होय समर्थ श्री स्वामी चरित्र स्वाचिता ऐकता सकल दोष दाखले कैसे करावे स्वामी भक्ती नेहमी मंदमती पर्यास शुद्ध चिते त्याची भक्ती श्रेष्ठ आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्री रस्तु शिवांभ होतो. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्तीर्थ चारी पुरुषाचे येथे आता पापतापदाय निवार्थ येते काही व्हायचे सर्व कामना पूर्वणे अंतिदावित सुरुवणे जेणार करते नामस्मरण ते मुक्त यासाठी मंगळवेळी ग्रामात राहतात श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्या वेळा म्हणते त्यांची तृष्णाची भीती नसे ज्यांची या चित्ती सुधारण्यात असते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते असे ज्यांची वाटी चित्ती ते करते स्वामी भक्ती जन हसे त्या त्यावेळी मंगळवेळात बसपातेली राहतात आरती करले बहुत दिनस्थितीचा यायचे तो एक दिनी फिरत फिरत सहज वनामध्ये जातो देखले श्री समर्थ एक दिगंबर येतिराज कटकशय करुण ती येवर केले शयन नवल देखून लोटांगण घालतसे अष्टभावी दाटवली माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडीने स्तविता झाला बहुत प्रकारे पोहणे प्रेमळ भक्ती अंतरी संतुष्ट येते वर्धास्त ठेवते तत्काळ मस्तकी त्यांची बसप्पाची श्री चरणी म्हणे जडले ते पासून राहू लागला निषेधीने स्वामी सन्निधानांदे मग बसप्पाचे कांदा ऐकून ऐशिवार्थ करतेसे आकांत म्हणे घरबुडाले बसप्पा येते गृहाचे दुष्टर बोलते असे मने सोडले संसाराची बेड काय लागली परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापडत नभीत नसे साडकोणाचे केले शरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाले असे राहत घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालता प्रवेश वेगोर अरण्यात क्रूर श्वापदेव रडती परी बसप्पाची चित्तीनं वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वरती देहवाण नसे चित्त समर्थ क्लेनवलं प्रगट झाले असंख्याला भूभाग व्यापले सगळं ते जगनी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा वाहनावर याला अपरिमित देखील सर्पसमूह जो इकडे वृक्ष शाखा अवलंबित सर्पमयी दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमयी पाहुणे अशी परिभय भीती झाला तरी तो यांचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलेल भिवू नको या समय जितके पाहिजे चुके घे न करी अनुमान काही दैव तुझे उद्देले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी ते कसं पवैर गुंडाळून सर्पाद्वारे सर्प सोडून घेतात तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्र ग्राम माझे आले बसप्पास इथं बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्रच बसप्पा सोडून वाहत होता त्यात सुवर्णचे सर्प गुप्त झालं ऐसे नवल देखून चकित झाला अंतकडे माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहते त्याचे गोती यदीश्वर घरी जावेत वासो तर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे असो तो बसप्पा भक्त संसार कोपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी
स्वामी चरित्र सारामृत नाना भक्तकथा समर्थ सदाभाविक वरिष्ठ दशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनताना ते तिरुपती श्री भोरे पिरड अक्कलकोट व्यास केले जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा एकदा त्यांचे चरित्र महादेवच्या जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विकते आनंदवती नांद निवागत नोकरी कोकणापती राजपूर तालुक्यात एटी या गावातून जर हरिभाऊ तेथील राहणारे जात मराठी त्यांचे ते होते त्या गावचे होते संपर्ण पूर्वीचे त्यास गावी त्यांचे माता बंधू राहते मुंबई त्यांचे मित्र ब्राह्मणोपणा पंडित ते करते व्यापार त्यात तोटा आला त्यांचे एक समय पंडितांनी स्वामी ते ऐकले आणि तेव्हा भाव धोणी म्हणे नवस केलं स्वामीने जरी 8 दिवसाचे मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन येत होते अक्कलकोटी हरिभाऊ आणि त्यांचे मित्र बापूचा व्यापार करता त्यात आपण नुकसान जात यायलाच वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान द्या सांगते म्हणते काय करा नुकसान भरवायचे द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले नाही गेले माझे दिवाळी याचा संशय तुम्ही व्हावया कर्जमुक्त याचे करावे युक्ती का तुमचा होणे मी मला कधी लिहून देतो पेढी पेढी अफूचा भाव वाढवा व्यापारात नफा ही सांगवा पंडिताला बारवडे आला आणि अक्कलकोटी स्वामी समर्थ रामभक्त काळीवास करते त्यांचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झाला आणि गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेते पूजन करते भक्तीने तेव्हा समर्थ त्यांचे शिव राम मारुती ऐसी नामे दिले त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले पंडित राम म्हटलं गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊचं म्हटलं तिघे 1 रुपये मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ उले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून द्या एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभावती दिला असे समर्थ तेव्हा त्यांच्या आनंद पारावरणाचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला. बहुसाळा श्लोक आकाशात पतित तो यथा गच्छते मी सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती संतोषते त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले पावण त्या श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला म्हणून त्यांच्या पादोकडून देते आणव्या सत्र काही दिवस गेले तर त्रिवर्ग एक अवसर उभे राहून जोडलं करी आज्ञा मागती जावे आज्ञा मिळते त्यांचे आनंदी झाले आनंदी आले मुंबई हरिभाऊच्या माणसे द्यास लागले स्वामी त्या आत्मलिंग पादुका चौदावी समर्थ ते का पायी वागवे व्यक्त सका दिला नाही कोणता हरिभाऊ एक दिनी समर्थ दही येऊन दर्शन घेऊन श्रीचरण मस्तके त्यांनी ठेवले तो समर्थ याप्रती घेऊन या मांडीवर वर्त सत्वर्गती मस्तके त्यांची ठेवी म्हणते तू माझं सुद्धा झालं आता निश्चित वरदान करी मग व्यवस्थित संसार देई सोडून मग छाटी कपणी झोळी मत त्यांचे दिले ते घेऊन त्यावेळी प्रदान केले सत्र आत्मलिंग पादुका सत्र देते हरिभाऊचे केले म्हणते जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लोकप्रिय आपले संसार लघुमोह अणुमात्र चित्ती तू आणि धर्म आज्ञा 1980 आनंद झाला माणसे सत्वर आले मुंबईचे साधू विषय घेऊन असं हरिभाऊने काय केले ब्राह्मणाचे बोलावे संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावे हरिभाऊ घर लोक त्या दाराणामे त्याची कांदा ती करी बहुत आकांता घेतो उरबड म्हणे विनवती जोडणी करा अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया अशी त्यांची उत्तरे ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकारे करते त्याची स्त्रियाच्या अंगावर अलंकार तेही लुटविले समग्र ते दिले शुभ्र वस्त्र प्रदान करावे आत्मलिंग समर्थ स्वामी सदा दिले होते त्या पादुका स्वस्त मठा माझे स्थापल्या कामाठी परत त्या समय मठ स्थापले असे पाहिजे हरिभाऊ गुणे गोसावी मठा माझे राहील इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवाद सदाभाविक भक्त परिषद षोडशोध्याय गुढा श्री रस्तु शुभम महत्व अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे होणे स्वामी कर मठ स्थापित समर्थ स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राची कथा त्यामुळे व्यवसायाने स्वामी सत्याने ते स्वामी स्वतःची जेवणी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले आणि वारं निज मातेचे शोक पाहून दुःखीत झाले अंतकडं ती लागी सावणे धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी मातेचे समाधान करते मधुर शब्द समजावे परमार्थ गोष्टी सांगून यासी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करावणी केली याची सोय पाहिले पंचाक्षरी आनंद त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देव मामलेदार सर्व लोक बोलत असा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितलं स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व एकूण देव मामलेदार हसून देते उतर त्याचे पिशाचे लागले तर माझे निद्रून व्हायचे ऐसे उत्तर घेऊन दुःखी झाले अंतकडे मग ते स्वामी स्वतःची जण अकलवटी दिसे असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझे वास्तव करते हिंदू पारसी स्वामी त्यांचे उपदेश झाले मठ होता कामाठीपर्यंत येते जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदीवाडची जागा एका भक्तीने आणि तारा नामे त्याची कांत तेही त्रास देतले स्वामी सुद्धा परित्यांच्या चित्तात दुःख केदारनाथाची प्रथम मुंबई शहरात 1752 फाल्गुनी कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली शिकवणी एके समयाचे नगरकर नानादोषी सहज आले मुंबईचे त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतःप्रती आनंदले नानाची ती प्रेमाने चरणमध्ये श्रवण करते त्यांचे स्वामी स्वतःचे लागले स्वामी व्यक्ती चांदण्याने झाले नानादोषी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी बातली पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीमूर्ती आनंदली समर्थ यांची आज्ञा केली नगरावाजवा म्हणून नगरावाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहुणे स्वभक्ताचे परमानंद झाले असं अक्कलकोट नगरात शके 1700 रावणात प्रथम स्वामी जयंती करते स्वामी सुद्धा आनंद छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळ देतात स्वामी दिवसेंदिवस स्वामी व्यक्ती करी विशेष जन लागली भजन स्मृती ध्वज उभारला मना माझी धवणे कामना कोणी येताची दर्शन त्यांचे समर्थ करते आज्ञा स्वतःकडे जावायची स्वामी सुद्धा त्याप्रती मनातील कोणी सांगते एकूण जनचकित होते वणती घ्या ती स्वतःची एकदा सहज स्वामी सुद्धा दर्शन येते तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्याने
ते दुकान इसे दिवस झाले ते निराहार राहिले. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राहणे. सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अक्षरी त्या साधुतेत मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहुणे या समर्थांचे उल्हास होताचे माणसे द्यावून या वेगेसे मिठी चरणी घातले. निज सुतांती पाहुणे आणले समर्थ म्हणे कर फिरवले मुखावणे हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत राधने समर्थांपुढे करते भजन पायी खडा घालून प्रेमरंगी नाचले. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करते पायी खडा घालून. एकांत समय साधने समर्थ सांगते ऐकाने आम्ही जातो निज धामे वारसा पुढे चालवा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुतांनी शब्द कल्पना साहित्यासी स्वामी कैसे वारंवार विनी स्वामीचा ऐसीने करावे काय. मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तर हृदय व्यास वास करून निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येते मार्ग धरित मुंबईचे. स्वामी वचनाचे दुःख लावलं तरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी. अक्कलकोटे त्या दुःखी तर क्षीण झालं. स्वामी सुत दुःख करी दिवस चेन शिक्षण तोच रोग लागला शेवटी आजारी पडला. याचा समाचार समजला. अक्कलकोटे समर्थात स्वामी सुताची जर नाही राहतच त्यासाने तिने वर्तमान ऐकून विनिमित समर्थात बघ समर्थ अवसर मुंबईचे बाकी सेवकरी म्हणते सुद्धा सत्पुरी मध्ये आणून परिस्थिती त्या सांगते आला नाही. अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटे वितरण दिले सध्याचे मग सांगते समर्थ असे घालून पेटे घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस तेही क्षीण होतं चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी येण्यासाठी तरी तो फोगरून येतात ठेविलं ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामी सुता परी तो न आला. अक्कलकोटा जीवित परवाना केले. आजार वाढले विशेष श्रावण शुद्ध प्रतिभा दिसे केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणे बैसले स्नान करणे परिगंधन लावी ती भोजनात तिने उठते रणवेरी अंग टाकते कोणासंग बोलते रोदन करते क्षण येते की माझी सत्व मुंबईहून आले तारा कृत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्व जवळ केले मुंबईवर देते समज समाचार परत्र पावला आत्मजा निधीचा पुत्र वर्णवार्ता ऐकून करते आकांत दुःखात समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या बाई बोलल्या काही समर्थ सुद्धा आपला भक्त असून अकाली पावलं का मिळणं मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते से उल्लंघिले आमुच्या यज्ञेसे संधी सापडले काळासे ओढून बळेचे मग नेला धन्य स्वामी कुमार उतरला दिदी दुसरं ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना भक्त समर्थ भाविक भक्त परिषद सप्तशोध्याय घोडा श्री बाबा चरणार्पण वस्तू श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतात ती समर्थ तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असे सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समयी मोर पाखरांचे अधिकारी नेमून गादीची चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळवेळा रात्र निघे दोघी साळ मोठमोठ्याने ओरडतील आमची बाऱ्याची वेट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाईला कोणी लपवून ठेवली विटे श्री दिली पाहिजे आमाचे. याचा अर्थ कोणी स्पष्ट काही कळणं असं स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यूभावात वर्तमान कळत्या तो केवळ अज्ञान दादा त्यांच्या अभिमान त्याच्या शरीर असमानाने पुष्ट होतं झालं. काकूबाईने द्यायचं आणविले आपणापास एके दिवशी समर्थ दादा प्रति दाखवायचे समर्थ बोलले बाईस 4 वेळा जेव घालायचे आरोग्य होईल बाळाची चिंता माणसे करून त्याप्रमाणे बाई करते दादाशी आल्यावर घेतात समर्थांची कृपा होता रोग कुठे राहिलं केज गावं मोगलायचे तेथे नासाई भक्त त्यांनी माझ्या श्रींचा म्हणत द्रव्यभूत खर्चले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन म्हणतात याकडे अक्कलकोटी ये दर्शन घेत समर्थ ते म्हणते काकूबाईचं पादुका स्थापन करायचं तुम्ही पाठवा दादाशी हवागामी अमुच्या बाई म्हणे तो अज्ञान जसे शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोणी सत्य सांगामच लागेल. समर्थ वृत्त ऐकून म्हणते त्यावेळी पाठवून बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू द्यायचे. समर्थ पुनश्च बाईस बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हास दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादाच पाठवे के जे प्रति पादुका स्थापन झाले दादा परतवणी पुढे सेवेकरांना सांगते असे मुंबईचे पाठवे ब्रह्मचारींची आज्ञा करते याची स्थापकारीवर दादाचे करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुद्धाची असावे कपनी जोडी निशाणे ब्रह्मचारी दादाचे उपदेशित दिवस निशे गोसावी होऊन गादीची चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होतं तरी अशा गोष्टी करी त्यांना कर्मण्याची अर्थ सर्वदा न रुची चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईने अक्कलकोटा पाठविली. समर्थाशी समयाची आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांचे मस्तक ठेव दादाच्या मोर्चेला आणून सकर धरा म्हणते त्यावर आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तसेच श्रींच्या पादुका श्रीवटा उपरती झाली त्याची हृदय प्रकटला ज्ञानसविता ज्ञान केले त्या ते त्यांनी गुरुची महिमाना पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान कायदा खात्या वर्णावे. असो दादाची पाहुणे वृत्ती काकूबाई दचकली चित्ते म्हणे समर्थ दादा प्रति वेडक चित्त लावले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची अश्री ठेवता पादुक काय म्हणे समर्थ बोलले ते जे बरं वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोलायचे नाही एकासी गोसावी बनवून टाकेल आपण मारून इतकेची पुरी झाली. ऐकून वचनाला समर्थांचे क्रोध आला घाला म्हणते बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत कवनी मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवते विक्षित येते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार समर्थांचे हसू आले अधिकाची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलवले काय सांगितले ते असे अनुसया तुझी मातारी जबाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून त्याला जणनी जवळ पातला ऐसे बाईने पाहून कृतविष्ट अंत करणे म्हणे तुझे हे करणे गेलो पद कारण एकोणी माती चुकती. दादाजीचे प्रति बोलते ऐकही सुखी इच्छ तुच्छ गमती माते आजपासून पुत्राच्या वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी वचने रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संत चालवले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिषद अष्टदशोध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतो. अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्त करता श्रवण तेने होई दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ श्लोकोतसे बोलणे असो होय. आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यादरी श्रवण करता सर्वार्थ पावित निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे सुरते जयंत सर्वत्र खाती अजरामर राहिले. कृष्णा तटाकी क्षेत्र वैद्यती देखील त्यांनी समस्त नाना योग
कैसे बोध महासारू देखील करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बौद्ध दिन नाणस्थानी पूर्ण शोध करते गुरुचा जपतपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले अर्थाची एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुणीपोटी आले सर्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे द्यायला अज्ञात चक्रभेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंधी प्राणवाय आश्चर्य करती सकळ जण असं झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ निश्चय सरते धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले धडकळी सदवित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करती स्तुती धन्य धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वर असते रूपगीती मानवाची स्वामी कृपा आज झाली त्यांनी माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग झाला असून नृत्य आनंद क्षेत्री परतवून येते ते तिची वास्तविक करते स्थिती प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूरतरी कृती केली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर्ज झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे नृसिंह समर्थ बोलले त्या समयाचे लोके धन्यता पावलसे वारे युषित पाळून ती येसे द्यावे सोडवणे तरी श्रेष्ठ पावसे ज्यांनी मग सहजशी सुरू होणे अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह स्वामी असून विपरीत विकीर्तील परी अंतरीची गुण येते तत्काळ जाणून पाहू लागले अद्वदन शब्द ऐकणं बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊन राहिले स्वस्थ आणि धर्मकृती बहु केली यशवंतराव घुसकर नामे देव मामलेदार त्यांचे ज्ञानसाचार समर्थपणे झाले वास्तव फडके ब्राह्मण थोर त्यांची वृष्टी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले जाणे समर्थांची कृपा होता चितकारी साध्यात ऐसे वाटले त्याची चिता दर्शनाधी बाजूला स्वकारी चिंतून यंत्री खडग दिले श्रींजा करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती येतील जाऊन बसला दुर श्रींनी जाणल्यानंतर त्यांची पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी लगभग उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवड्याची झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटाने जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला परत स्थानच झेंडा उभारला बंडाचा त्यातच त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थचे असं स्वामींचे वक्ते आता बसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश सोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषेधनी करतात त्या आनंदाने अकस्मात केली भयभीत झाले माणसाचे मृत्यू दृष्टीचे मृत्यू समय पात्रा पाहुणे विपरीत परी श्रीचरण धारले धाडकरी धरले झडकई उभा राहिला काळा धुरून वलपरी झाले दीनवदन होणे दृढ घातले मिठी चरणी तात्या करती विरमणी मरण माझे सुखवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांत असे काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पहिले तो वृषवधी सर त्याचा आज असे अंत त्याचे नावे त्वरित स्पर्श ते करू नको ऐसी समर्थ बोलेल त्याने दोचीने वलवर्तले तत्काळ वृषभाचे प्राणी गेले धरणी पडले केले वरच जण पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णित ते बैलाप्रती दिल्ली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशिलेला असंख्य वर्णित जाता वाढले ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समर्थ सदा परिसुख प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जय करुणाकरा जय जय जयत्वर भक्तजन संतापारा सर्वेश्वर गुरुराय वर्णित समर्थांचे गुण आनंदर्श होती दहन सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघे असो कोणी एके दिवशी इच्छा धवणी माणसे गृहस्थ एक दर्शन समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माता ठेविता चरणांवरती तेव्हा समर्थ्यादिवरती हास्यवदन करुणी भगीरथ देखाना त्यांनी पुरवी तिला सर्व कामना पक्वाने करुणी नाणे येथेच्छ भोजन देईचे गृहस्थ म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावीला 5 जण जेव घातले त्यानंतर फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वरशेष अन्न करी ग्रहण तुझे मंडळ होतील पूर्ण करी त्या गृहस्थाची मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवण याते अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पाविने कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे सविचार समर्थांचा कळा सत्र म्हणते हा भाव ऐकणार कल्पना चित्ती याच्या इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रदिन नभय मिळाव्या साधन जा त्याजवळी नसे परी त्याचे देखून समर्थ म्हणते उच्चिष्ट घेत वरी त्या दोन्ही शंकमणांत पात्रावरी बैसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापरी जाईत वरी तर सफल होतील म्हणत प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरल्या तत्काळ मुंबईचा आला उगाचा भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायचे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडल्या दृष्टीने बोलवे त्याला असणारी बैसला 10,000 दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आणला बाई त्या आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीपरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करत श्रोतकात स्वामींचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समर्थ सदा ऐकत भावी युक्त 20वा अध्याय गुरुहा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राजा आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवा अवतारात ऐसे म्हणा माझी येत जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला दिन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरूपी षटचक्रात वेदने ब्रह्मरंध्राचे दिन आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेव्हा जवळ होते सेवकरी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीत नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्या दुःखी करून आकर्दन तो वृत्तांत प्रतिनिधाकर्द वाढेल समुद्र स्वस्त स्वामी चरण दिले जनसन्मार्ग दाविला उद्धरले जडमुणाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तेरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे तिथेचे बाळपण गेले आता कुबरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रय जाते ती माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते दिवस पुजली जिथे स्वामीचरित्र श्रवणाची ती मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामीचरित्र लिहिले
अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्र सकोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. कथन. द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथेचे महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले दोन संन्यासी खल. तेचे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा वडोद्याचे. त्याने नावाया स्वामींचे पाठविले. कारभाऱ्यांचे. पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांचे दाविल्या चमत्कारात. यांचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मासमध्ये ग्रस्त. त्यांचे केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा. खर्चून या द्रव्य होते. त्यांनी बांधल्या सुंदर मठ. ते वर्ण समस्त. नवव्यात केले सच्चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात त्या एकता पुण्य श्रोते होते सत्तेचे. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय. पूर्ण सत्तारा का भाविका बसपा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू. त्यांचे लागला भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि दात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्तवे. एक गृहस्थ निर्धन. त्यांचे आले भाग्यपूर्ण. त्यांची केली वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदश. पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझे पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदुणिता उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दितला हा वर. जो भावे वाचेल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढ विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान दोनसो. सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जीही प्रसिद्धीचा आणिला. त्यांची रक्षा वेदाळ्या. कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान. त्यातले कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भालम. चोददित याचा प्रतिपाल करावा बाळा आपले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना. निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी. नित्य आहे रे म्हणा. अतरेक्यावधूत हे स्वार्थगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय. स्वये भक्त प्रारब्ध घडवे ही माय. आज्ञे विना काळ ही नाणे त्याला.
परलोकी हीना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिल त्यांनीच हात नकोडक मग स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी.